मित्रांनो, ई पीक पाहणी कसं करायचं? प्रथम विभाग निवडायचा आपला, त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाईप करायचा, पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं, त्यानंतर मग विभाग निवडा, त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतर आपला तालुका, त्यानंतर आपलं असणारं गाव निवडल्यानंतर पुढे पर्याय येतो पुढे जा, त्यानंतर गट क्रमांक निवडायचा. गट क्रमांक कॉलममध्ये आपला जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक टाकायचा. उदाहरणादाखल इथं दाखवलेला आहे. टाईप करून टाकल्यानंतर शोधायचा गट क्रमांक. शोधल्यानंतर त्या गटातील जेवढे खातेदार आहेत त्यांचे नाव येणार. त्याच्यामधील जे आपलं नाव आहे ते आपण स्वतः नाव त्यामधले क्लिक करून आपलं असणारे नाव घ्यायचं. त्यानंतर पुढे जा आरो दाखवला ना, त्याच्यात क्लिक केल्यानंतर मग जो नंबरवर क्लिक रजिस्ट्रेशन केलं तो नंबर येणार आणि त्या नंबरवर पुढे जाणार. ही प्रोसेस आहे. त्यानंतर ही नोंदणी आपली आहे पुरी झाली काय प्रश्न विचारला तर होय करायची. त्यानंतर पुढे एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, कारण की सध्या ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्यानंतर खातेदार असा पर्याय आल्यानंतर खातेदार निवडायचं. खातेदार निवडल्यानंतर त्यांचा एक सांख्यिक कोड दिलेला असतो. तो कोड जरी लक्षात नसेल तर खाली सांख्यिक विसरलात का यामध्ये दाखवलेला आहे, त्यामध्ये तो दिलेला आहे त्याचा पुढे करायचा आणि पुढे ॲरो दाखवले त्याला क्लिक केल्यानंतर पुढे येतो ऑप्शन पीक माहिती नोंदवा. हे ऑप्शन निवडायचं. त्याच्यामध्ये पीक माहिती नोंदल्यानंतर आपला वैयक्तिक खाते नंबर आहे तोच राहणार. त्यानंतर गट क्रमांक घ्यायचं. त्यानंतर आपलं क्षेत्र येणार, त्याच्यामध्ये खरीप हंगाम निवडायचा. त्यानंतर खाली पीक वर्ग क्लिक करायचं. पीक वर्ग निर्भळ पीक घ्यायचं. त्यानंतर पीक त्यानंतर आपण जो आपण पीक पेरलं आहे त्याचं पीक टाकायचं. सोयाबीन, कापूस यापैकी कोणतं आहे ते पीक टाकायचं त्यात दिलेल्या कॉलममधल्या निवडून. त्याच्यामध्ये जेवढे पीक आहे त्याच्यामध्ये सोयाबीन कोणतेही पीक आहे त्याच्यानंतर खाली क्षेत्र भरायचं. त्या गटामध्ये आपण किती प्रमाणात पीक पेरणी केलेलं आहे ते टोटल क्षेत्र लिहायचं. म्हणजे आता सिंचन पद्धत निवडायची. जर कोरडा असेल तर कोरडा टाकायचं. कोरडा टाकल्यानंतर सिंचन पद्धती निवडण्याची गरज येणार नाही. जर विहीर तलाव दाखवलं तर त्यानंतर आपली पेरणी दिनांक टाकायचे. आणि विहीर तलाव जर सिंचन पद्धत दाखवली विहीर तलाव तर सिंचनाच्या पद्धती येणार त्यामध्ये. तुषार किंवा प्रवाही सिंचन अशा प्रकारच्या सिंचन पद्धतीची आपण यूज करतो ते यूज टाकायचे. नंतर पुढे जा एक ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर पेरणी दिनांक आपली जूनमधलीच आहे, त्यामुळे पेरणी दिनांक ही जूनमधलीच टाकायची. मग आपले ज्या वावर पीक पेरलेलं क्षेत्र तिथे जाऊन आपण फोटो काढायचे. यावर्षी फोटो ॲपमध्ये 2 फोटोचे ॲप्लिकेशन दिलेले आहेत. पूर्वी ॲपमध्ये एकच प्रकारचा फोटो घेण्यात येत होता. इथं 2 प्रकारचे ॲप्लिकेशन दिलेले आहेत फोटोसाठी. आपल्या जिथे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातल्या अनुभव टाकून फोटो काढायचे. दुसरा त्याच अँगलमध्ये तिथल्याच पीक पेरलेल्या क्षेत्रात ज्या गट क्रमांकामधील क्षेत्र आहे तिथे जाऊन फोटो काढायचे. मग आपण दिलेली माहिती बरोबर आहे का क्लिक केल्यानंतर आपली माहिती अपलोड झालेली. ही सोप्या पद्धत